राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि या योजनेची दुसरी यादी जाहीर झाली आणि या यादीमधील शेतकरी ज्यावेळेस ई-केवायसी करायला सीएससी सेंटरवर गेले त्यावेळेस जी दिसणारी रक्कम आहे त्यामध्ये तफावत असल्याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आणि आता आपल्यासोबत शेतकरी आहेत. नेमकी काय अडचण आली होती तुम्ही ज्यावेळेस पीक कर्ज माफीच्या ई-केवायसीच्या संदर्भामध्ये ई-केवायसी करायला गेला त्यावेळेस? काय झालं, आमच्या गावामध्ये 73 लोकांना कर्जमाफी आली. मुख्यमंत्र्याचे आभार. परंतु केवायसी लोकांना असं करायला गेल्यानंतर त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर लोकांनी कुणी 80,000 कुणी 90,000 अशी रक्कम त्या यादीमध्ये दिसली. पण काही लोकांनी 50,000 घेतले आणि काही लोकांना जास्त दिसायला लागले आणि काही लोकांना जास्त दिसले तर कमी दिसायला लागली रक्कम. मग ह्याचा संभ्रम काय बाबा, वरचे पैसे कुणी भरायचे? आम्ही केवायसी केली तर 90,000च आम्ही झाली केवायसी, वरचे जर आमचे पैसे जर ते पैसे कोणी भरायचे? मग त्याच्यासाठी आम्ही आता बँक ऑफ महाराष्ट्र ईट शाखेचे मॅनेजर आहेत रवी रांजवन साहेब म्हणून, त्यांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब, त्यांना केवायसी वगैरे सगळं करू द्या, वरची जी रक्कम आहे ते बँक भरणार आहे, त्याच्या व्याजाची रक्कम जी आहे ते बँक भरणार आहे आणि त्यांना असं संभ्रम होऊ देऊ नका आणि त्यांना सांगा की बाबा तुम्ही घाबरून जाऊ नका शेतकरी लोकांना. जर तुमचे तिथं यादीमध्ये कमी दिसत असेल रक्कम, परंतु तुमची सगळी रक्कम 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. तुम्ही ही म्हणजे केवायसी करायला काय सांगाल? तुमचं नाव आहे कर्जमाफीच्या यादीत? हो. मी किती कर्ज घेतलं होतं? मी कर्ज घेतलं होतं 95,500 मूळ रक्कम. आणि किती दाखवत होतं ते? इथं आता केवायसीच्या अगोदर त्या लिस्टमध्ये दाखवत होतं 81,175 रुपये आणि केवायसी केल्यानंतर दाखवायला लागलं 95,500. मी जी मूळ रक्कम घेतली होती तेच, आणि बँकेत व्याजासकट ते रक्कम 41 पर्यंत दाखवते. मग आता बँकेशी संपर्क केल्यावर काय कळालं? बँकेमध्ये गेल्यानंतर बँक मॅनेजरशी बोललो. ते म्हणले तुम्ही केवायसी करून घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं बँक पासबुक, तुमची ती केवायसी केलेली पावती आणि आधार कार्डची झेरॉक्स हे बँकेत आणून जमा करा, तुम्हाला आम्ही नीलमध्ये देतो. जे काय व्याज आहे ते कोण भरणार? मग ते बँक भरणार म्हणले. बँक भरणार. हो. मॅनेजरनं तसं बोललं ते. निश्चितपणे हा जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की दिसणारी रक्कम कमी जास्त दिसते आणि याचं व्याज कोण भरणार, हाच मोठा सवाल आहे. काय सांगाल? कर्जमाफीत नाव आहे तुमचं? कर्जमाफीत नाव आहे. मी उचललं 1,60,000 पण मला दाखवते 1,35,000. ती कमी दाखवली, मग त्यामुळे मी केवायसी काय केली नाही. का तर ती नाही मापदारची बोकांत बसते का म्हणून केवायसी केली नाही. पण ह्यांनी केवायसी केली त्यांना बँकेनं सांगितले? त्यांना सांगितले गेलते, पण मी काय बँकेत गेलो, पण यादीवरच पाहून मी केवायसी केलेलं नाही. 1,60,000 उचलून 35 दाखवते, 1,35,000 दाखवते. आता केवायसी करणार आहेत का नाही? मग आता हे सरपंच म्हणजे करा, मग जाऊन बघून करणार. सरपंच बोलले ना बँक मॅनेजर सोबत, त्यामुळे ती म्हणजे म्हणून करायला जाणार आहे. आता तुमचं आहे कर्जमाफीत? नाही. निश्चितपणे आपण जर बघितलं तर या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचणं देखील गरजेचं आहे. या शेतकऱ्यांनी, आता जे शेतकरी बोलले प्रदीप मोठे, या शेतकऱ्यांनी ज्यावेळी कर्जमाफीचे ई-केवायसी केली त्यावेळेस त्यांनी उचललेली मूळ रक्कम तिथं दाखवली आणि बँक व्याज भरणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, अंजन सोंडा, धाराशिव.